शाळेमध्ये आपल्याला नुकतेच पुस्तकी ज्ञान नाही तर शिस्त, मैत्री, सहकार्य आणि समाजामध्ये कशा प्रकारची वागणूक करायची हे सुद्धा शिकवले जाते. शाळेमुळे आपल्यामध्ये संस्कार येतात, आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना निर्माण होते. म्हणून शाळेचं महत्त्व हे आपल्या जीवनात फार महत्त्वाचं आहे. आज आपण अशाच शाळेची माहिती जाणून घेणार आहोत. तसेच आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये तुम्हा सर्वांचे मी आशिका बोरवार आणि स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वरून जनसंवाद पत्रकारिता विद्याविभागातर्फे हार्दिक स्वागत करते. तर आज आपल्यासोबत आहेत न्यू इंग्लिश हायर सेकंडरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय सो ताराताई सायरमान आणि राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. मॅम, पहिला प्रश्न असा आहे की आपल्या शाळेची स्थापना कधी आणि कशा प्रकारे झाली? ही शाळा वरुड तालुक्यातील सर्वात पहिली शाळा आहे. 1924 तात्याजी लेकरवाडे काही शिक्षणप्रेमींनी एकत्र येऊन त्या ठिकाणी शाळा सुरू केली. 1 वर्ष त्या ठिकाणी चालवल्यानंतर ती शाळा आदरणीय प्रिन्सिपल चौधरी सरांच्या घरी मोडू लागली, जिथे आज समाजकल्याणचं हॉस्टेल होतं. त्यानंतर ही शाळा एडेड स्कूल म्हणून ओळखल्या जायची. त्यानंतर माधवरावजी धर्माधिकारी यांच्या नावाने ही शाळा ओळखल्या जावी म्हणून एक प्रस्ताव पारित झाला आणि MD स्कूल म्हणून ही शाळेला नाव पडलं. 1936 पर्यंत ही शाळा MD स्कूल म्हणून ओळखल्या जायची. पण भाऊसाहेबांचं जेव्हा आगमन या वरुड तालुक्यामध्ये झालं आणि त्यांना माहीत पडलं या शिक्षणप्रेमींना की डॉक्टर पंजाबराव पाके भाऊसाहेब देशमुख अतिशय चांगलं कार्य करत आहे, शाळा काढत आहे, त्यावेळेस ही MD शाळा त्यांना सुपूर्द करण्यात आली आणि या शाळेचं नाव न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल असं ठेवण्यात आलं. 1916-2-1945 ही शाळा भाऊसाहेबांना दान करण्यात आली. तर मॅम, शाळा सुरू करण्यामागे काय उद्देश होता? हा शाळा सुरू करण्यामागे कारण या शाळेला एकूण 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यावेळेस वरुड तालुक्यात शाळाच नव्हती. त्यामुळे इथल्या शिक्षणप्रेमींनी एकत्र येऊन ही शाळा सुरू केली, जेणेकरून वरुड तालुक्यातील सर्वांनी या ठिकाणी शिक्षण मिळावं आणि सगळे सुशिक्षित व्हावे म्हणून या ठिकाणी शाळा सुरू करण्यात आली. मॅम, सुरुवातीच्या काळात शाळेला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? तर सुरुवातीच्या काळात म्हटलं तर तात्याजी लेकरवाडे यांच्या घरी शाळा भरायची, त्यानंतर चौधरी सरांच्या घरी शाळा भरायची. पण भाऊसाहेब आल्यानंतर लोकांनी या शाळेला दान केलं, कारण धर्माधिकाऱ्यांनी या शाळेला ही जागा दान दिली आहे, देशपांडेंनी या शाळेला जागा दान दिली, काही शाळा विकत घेतल्या गेली आणि या ठिकाणी भाऊसाहेबांनी ही शाळा उभारली. त्यावेळेस कॉलेजची जागा जी आहे महात्मा फुलेची ती सुद्धा न्यू इंग्लिशकडेच होती. त्याच्यानंतर कॉलेजची सुद्धा स्थापना भाऊसाहेबांनी या ठिकाणी केली. मॅम, शाळेच्या स्थापनेत कोणत्या व्यक्तीचा विशेष सहभाग आहे? डॉक्टर पंजाबराव पाके भाऊसाहेब देशमुख. ते जर नसते तर कदाचित या वरुड तालुक्यात एवढं सुशिक्षित विद्यार्थी घडलेच नसते. आज संपूर्ण जगात या शाळेचे विद्यार्थी काम करत आहेत. मागील वर्षी आम्ही माझी विद्यार्थी मेळावा घेतला, शाळेला 100 वर्ष पूर्ण झाली, तर बरेचसे परदेशातून विद्यार्थी पण या ठिकाणी आलेले होते. IAS झालेले विद्यार्थी आहेत. या आपल्या वरुड तालुक्यामध्ये अतिशय नामांकित जे डॉक्टर्स आहेत ते सुद्धा आपल्या शाळेचेच विद्यार्थी आहेत. मॅम, आपल्या शाळेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो का? संपूर्ण शाळा ही डिजिटल झालेली आहे. तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. आमच्याकडे आमदार साहेबांच्या निधीतून आम्हाला 13 CCTV कॅमेरे आम्ही स्वतः विकत घेतले, पण डिजिटल LCD मिळाले आहेत आणि सगळ्या रूम डिजिटल करण्यात आलेले. मॅम, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळेत कोणकोणते उपक्रम राबवले जातात? या शाळेत शैक्षणिक प्रगतीसाठी तर ही शाळा सतत जगत असते. सगळ्यात महत्त्वाचं, या शाळेत बहुजनांची विद्यार्थी शिक्षण घेतात.
कोणत्याही प्रकारचे ट्युशन न घेता त्यांचं सर्वांगीण विकास कसा होईल याचा विचार केला जातो. आमच्या इथे NCC आहे, कमीत कमी सिनियर आणि ज्युनियर ग्रुप मिळून 150 विद्यार्थी, मुलं आणि मुलींचे 150 कॅडेट्स आहेत. स्काउट गाईड आहे की जी आंतरराष्ट्रीय लेवलवर सुद्धा आम्ही विद्यार्थी पाठवतो. मोठमोठ्या जांभोऱ्या स्काउट गाईडमध्ये होतात, त्यामध्ये आमचे विद्यार्थी वरुड तालुक्यात एकमेव अशी शाळा आहे की जांभोरीला जाणारे विद्यार्थी किंवा राज्य पुरस्कार प्राप्त स्काउट गाईडचे विद्यार्थी फक्त आणि फक्त न्यू इंग्लिशमध्येच आहे. या व्यतिरिक्त ह्या शाळेला ग्राउंड इतकं मोठं आहे की हे सगळं सर्व परिचित आहे. आणि कारण बाहेरचे जे विद्यार्थी आहेत सकाळी 5 वाजतापासून तर 7 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पण इथे खेळायला येतात. त्यामुळं आमच्या शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांना खेळायसाठी मोकळं पटांगण असल्यामुळं राज्यस्तरावर 20 ते 25 विद्यार्थी दरवर्षी जातात, वेगवेगळ्या खेळांमध्ये प्रावीण्य प्राप्त करतात. मॅम, शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन किंवा इतर विशेष कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? आता वार्षिक स्नेहसंमेलन म्हटलं की काही काही विद्यार्थी तर इथे इतकं छान वार्षिक संमेलन होतं की माझी विद्यार्थ्यांना माहिती आहे, ते स्नेहसंमेलनाचे चांगल्या प्रकारे घेतलं जातं. वेगवेगळ्या स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आहे, प्रश्नमंजुषा आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, अनेक असे प्रोग्राम्स आम्ही घेतो. काव्य संमेलन आहे, तर त्यामध्ये विद्यार्थी हिरिरीने भाग घेतात. त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा पूर्णपणे त्या स्नेहसंमेलनामध्ये विचार केला जातो. आणि एवढंच नाही, तालुक्यामध्ये तालुक्यस्तरीय स्पर्धा असेल, सांस्कृतिक स्पर्धा असेल तर आमचे विद्यार्थी कधीच म्हणजे खाली हाताने परत येणार नाही. त्यांचा नंबर ठरलेला असतो. जिल्हा लेवलवर सुद्धा आमचे विद्यार्थी जातात आणि त्या ठिकाणी सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांचा नंबर आहे. याच वर्षी डान्समध्ये या गायडनी जो प्रोग्राम घेतला त्यामध्ये आमचा 2रा क्रमांक आलेला आहे. अभिनंदन मॅम तुमच्याला. थँक्यू. मॅम, आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक किंवा क्रीडा किंवा सामाजिक उपक्रमाबद्दल काय सांगाल? सामाजिक उपक्रम जर बघितलं तर या विद्यार्थ्यांना ही शाळा ग्राउंड उपलब्ध करून देते. समाजातील इव्हन कोणत्याही शाळेचा विद्यार्थी असेल तरी तो सकाळी रनिंगसाठी, फुटबॉलसाठी किंवा त्याला जे काही व्यायाम करायचे किंवा इतर गेम्स खेळायचे तर तो या ठिकाणी येतो. समाजासाठी ही शाळा सदैव तत्पर असते. सदैव तत्पर असते. त्या विद्यार्थ्यांना कोणतीही शाळा असं ग्राउंड देत नाही, पण ही शाळा कितीही नुकसान होत असेल तरी बाहेरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा खेळू देते आणि त्यांचा सर्वांगीण विकास नुसतं शाळेच्या विद्यार्थ्याचाच नाही तर समाजातील लहान मुलांचा सुद्धा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आर्चरी आहे, झिरो कराटे आहे, त्याचे वेगवेगळे क्लास संध्याकाळी आणि सकाळी सुरू असतात आणि संपूर्ण समाज त्याचा फायदा घेतो. मॅम, विद्यार्थ्यांचा शिक्षकांशी संवाद आणि नातं कशा प्रकारचं असतं? या शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक हे शिष्य आणि गुरुचं नातं तर आहेच, पण अगदी जिव्हाळ्याने त्या विद्यार्थ्यांची नातं असतं. कारण तळागाळातून आलेला विद्यार्थी असतो, थोडासा घाबरलेला असतो, पण आमचे शिक्षक त्याला नाही बेटा, ही शाळा तुझी आहे, आम्ही तुझे आहोत, ही भूमिका ते विद्यार्थी सोबत ठेवतात आणि ते विद्यार्थी अतिशय चांगल्या रीतीने खेळीमेळीच्या वातावरणात इथे शिक्षण घेतात आणि खूप मोठ्या मोठ्या पदावर दरवर्षी MBBS ला जाणारे, इंजिनिअरिंगला जाणारे, नव्हे 10वीतून सुद्धा पॉलिटेक्निकला जाणारे किंवा अदर कोर्सेस करणारे विद्यार्थी सगळ्यात जास्त कोणत्या शाळेचे असतील तर ते फक्त आणि फक्त निवडणुकीचेच आहेत. मॅम, आपल्या शाळेमध्ये किती शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी कार्यरत आहेत? या ठिकाणी एकूण 44 शिक्षक कार्यरत आहेत आणि 1400 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. मॅम, आपल्या शाळेतील विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात जास्त कार्यरत आहेत? माझ्या शाळेतील विद्यार्थी तसं म्हटलं तर सर्वच क्षेत्रात, मेडिकलकडे सुद्धा जातात, इंजिनिअरिंग करता जातात, पण 10वी पर्यंतचा विद्यार्थी जो 12वीचं सायन्सचं शिक्षण घेऊ शकत नाही तो पॉलिटेक्निक, ITI या ठिकाणी जाऊन आपलं शिक्षण घेतात. या शाळेतले आमचे काही माजी विद्यार्थी आहेत, त्यांनी पण ठरवलं की ते प्लेसमेंट आणायचं, वेगवेगळ्या कंपन्या आणायच्या. 10वीच्या विद्यार्थ्यांना कसं पुढचं शिक्षण झेपत नसेल तर डायरेक्ट कमवा आणि शिका असं त्यांना जॉब मिळाला पाहिजे म्हणून ते प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी ते विद्यार्थ्यांना चान्स सुद्धा देतात. आता आमच्या इथले अभय देशमुख सर आहेत, जे मुंबईला IIT कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत, त्यांनी ठरवलं की ज्यांना 11वी 12वीचं शिक्षण घ्यायचं नसेल, त्यांना कमवायचं असेल, त्यांना आपण नोकरी पण देऊ आणि शिक्षण पण सुरू ठेवू. त्यासाठी ते यावर्षीपासून इथे प्लेसमेंट सुद्धा आणणार आहे, वेगवेगळ्या कंपन्या सुद्धा आणणार आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना पुन्हा मुंबई जिथे कुठे असेल तिथे चांगला चान्स देतील, जॉब पण देतील आणि सोबतच त्यांचं शिक्षण पण पूर्ण करतील असं त्या विद्यार्थ्यांनी ग्वाही सुद्धा दिली होती. मॅम, शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी आपल्या शाळेच्या वतीने कोणकोणते उपक्रम राबवले जातात?
माझ्या शिक्षकांना सर्वात प्रथम तर त्यांना कोणत्याही शिक्षकांच्या म्हणजे सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. आमची संस्था पण शिवाजी शिक्षण संस्था शिक्षकांचे वेगवेगळे ट्रेनिंग घेतात, त्यांच्या समस्या दूर करतात आणि ते अजून विद्वान कसे बनतील आपापल्या विषयांमध्ये याचा प्रयत्न संस्थेचा सदैव सुरू असतो. आणि वर्षातून कमीत कमी 2 नाही तर 3दा तरी त्यांचं ट्रेनिंग कोर्सेस घेतले जातात. मॅम, विद्यार्थ्यांच्या गुणांचा त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन केले जाते किंवा त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणकोणते उपक्रम राबवतात? तर सर्वात प्रथम काही विद्यार्थी खेळात चांगले असतात, काही विद्यार्थी अभ्यासात चांगले असतात. खेळात चांगले जे विद्यार्थी असतात आम्ही त्यांना पूर्ण चान्स खेळण्यासाठी देतो की अभ्यासही कर आणि सोबत खेळ. त्यांचा सर्वांगीण विकास NCC आणि स्काउट गाईडमध्ये तर होतोच, पण अदर्स ठिकाणी आता JEE नीट याची पुस्तकं कार्णिक साहेबांनी आम्हाला JEEची पुस्तकं दिलेली आहेत. आता आमच्या इथे धवस सर होते, त्यांनी नीटची पुस्तकं आणलेली आहेत, 3 लाखापर्यंत NGO कडून मिळवलेली आहेत. त्या मुलांचे या ठिकाणी क्लासेस घेतले जातात. त्यांचे वेगवेगळ्या ट्युशन क्लासची टायप करून त्यांचे पेपर्स या ठिकाणी सोडवून घेतो आम्ही फ्रीमध्ये, कोणत्याही प्रकारचं अमाऊंट न घेता. आमचे शिक्षक रविवारी सुद्धा या ठिकाणी क्लासेस असतात मुलांचे, त्यांचे पेपर सोडून घेतात, त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्याचा परिणाम असा झाला की यावर्षी जे मेडिकल कडे विद्यार्थी गेले बिना ट्युशनचे, त्यांनी कोणत्याही प्रकारची ट्युशन न लावता त्यांचे मेडिकलला सुद्धा नंबर लागलेले आहेत. मॅम, आगामी काळात शाळेत कोणते नवे उपक्रम राबवण्याचे नियोजन आहे? आमच्या रूम तर डिजिटल आहेत, सुसज्ज अशी कॉम्प्युटर लॅब आहे. वरुड तालुक्यामध्ये एकाही शाळेजवळ नसेल अशा लॅबोरेटरी, केमिस्ट्री फिजिक्स लॅब, सुसज्ज अशा लॅबोरेटरी आहेत. अटल लॅब आणण्याचा मानस आहे आणि सोबतच आमच्या संस्थेने AIचं ट्रेनिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ट्रेनिंग साताऱ्याला आताच आमचे 2 शिक्षक ट्रेनिंग घेऊन आले. ते इतर शिक्षकांना ट्रेनिंग देत आहे आणि AIचं ट्रेनिंग मुलांना AIचं मार्गदर्शन किंवा AI पासून काय शिकायचं हे सगळं शिक्षक आमचे विद्यार्थ्यांना क्लासेस पण सुरू झालेले आहेत. आता तुम्ही पाहू शकता समजा त्यांचे क्लास सुरू आहे, AIचं ट्रेनिंग पण आमचं सुरू आहे. म्हणजे येणाऱ्या काळात जे बदल होतील त्या बदलाची आमचा विद्यार्थी एकरूप झाला पाहिजे, नवीन आव्हानं स्वीकारली पाहिजे, याकरिता आम्ही विद्यार्थ्याला भविष्यात सुद्धा त्याला कोणत्या अडचणीने येणार नाही यासाठी सध्या तयार करत आहोत की पुढे तुम्हाला काय शिक्षण घ्यायचं आहे याची तयारी आम्ही इथूनच त्यांना करून देतो. मॅम, आपल्या शाळेतील उल्लेखनीय विद्यार्थ्यांची किंवा यशोगाथांची काय उदाहरणं सांगा? आमच्या शाळेत आता अनेक IAS ऑफिसर झालेले आहेत, बाकीचे झालेले आहेत, पण विशाखा निकम म्हणून एक विद्यार्थी आहे, ती BBCला वार्ताहर आहे दिल्लीला, ती इंटरनॅशनल लेवलवर पत्रकारितेचं काम करत आहे. असे अनेक विद्यार्थी आहेत. दरवर्षी आता मेडिकल आणि इंजिनिअरिंगचं तर ते कॉमन झालं, पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी सुद्धा आमची एक विद्यार्थिनी औरंगाबादला मागच्या वर्षी लागली. त्यानंतर बऱ्याचशा याच्यात आमचे विद्यार्थी समोर. मॅम, तुमच्या दृष्टीने आदर्श शाळा म्हणजे काय काय सांगा? माझ्या दृष्टिकोनातून आदर्श शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी शाळा. हो. आणि त्याच्या परिस्थितीनुसार, त्याची परिस्थिती नसेल तर मग त्यांनी काही मागे राहायचं. प्रत्येकाला गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत जो विद्यार्थी असेल त्याला सर्वांना प्रगती करण्याचे चान्सेस देणारी शाळा म्हणजे आदर्श शाळा. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, त्यांना भविष्यात कोणत्याच अडचणी येणार, ज्या फील्डमध्ये ते निवडतील त्याच्यात सर्वोत्तम प्रगती करतील, हाच संदेश आम्ही विद्यार्थ्यांना देतो की तुम्ही कुठेही जा पण सर्वोत्तम राहण्याचा प्रयत्न करा. हा संदेश आम्ही विद्यार्थ्यांना नेहमी देत असतो. मॅम, जेव्हा कोरोना आला होता तेव्हा कोरोनाच्या काळात तुम्ही विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिक्षण म्हणजे मार्गदर्शन केलं? अतिशय छान प्रश्न विचारला. कोरोनाच्या काळात अख्खा देश बंद होता, हो, पण माझी शाळा मात्र सुरू होती. माझे शिक्षक इथे यायचे, कॉमन डिस्टन्स ठेवून आम्ही बसायचो, चर्चा करायचो. असं ठरलं की विद्यार्थ्यांना आम्ही जे ऑनलाईन प्रशिक्षण देत होतो किंवा ऑनलाईन शिकवत होतो तर प्रत्येकाजवळ नेटचा प्रॉब्लेम, मोबाईलचा प्रॉब्लेम. म्हणजे जी श्रीमंताची मुलं होती ती शिकवत होती, ते मोबाईल ओपन करत होती, पण गरिबांची मुलं काय करत. मग आम्ही एकत्र असे शिक्षक लोक बसलो आणि ठरवलं की आपल्याला त्या विद्यार्थ्यांना आणायचं आहे, पण त्यावेळेस बसेस बंद, गाड्या बंद, विद्यार्थी येतील कसे, एकत्र तर बसता येत नव्हतं. मग आमच्या शिक्षकांनी कल्पना काढली, मॅडम आपण तर इथंच बसून आहोत, आपल्याला पगार तर मिळतोय, मग आपण तसंच फुकटात खायचं का. तर त्यांनी वर्गणी करून 19 लाखाची आम्ही बस घेतली आणि त्या बसनी मग गरिबांच्या दूरच्या लांबच्या विद्यार्थ्यांना आणायला लागलो, सोशल डिस्टन्सनी बसायला लागलो,
आणि त्यांना शिकवायला लागलो. कोरोनाच्या काळात एकही दिवस माझी शाळा बंद नव्हती. शिक्षकांनी स्वतःच्या पैशातून गाडी घेतली आणि त्याही काळात विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं. त्यामुळं आमचे विद्यार्थी कोरोनाच्या काळातही अभ्यासात मुळीच मागे राहिले नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की पालकांना शाळेवर विश्वास बसला की नाही, हे शिक्षक शांत बसणारे नाही. आणि तेव्हापासून आमच्या शाळेत ॲडमिशनचा अक्षरशः लोंढा यायला लागला आणि आज 1000वरून 1400 पर्यंत आम्ही पोहोचलो. आणि हे सर्व कार्य कोरोना काळात झाल्यामुळेच त्याचा लाभ आम्हाला जास्त मिळाला. मॅम, कोरोना काळात भीतींची लाटे सर्वत्रकडे पसरलेली होती, तर शिक्षकांमध्ये भीती निर्माण झाली नाही का? शिक्षकांमध्ये भीती होती, पण शाळेविषयी आपुलकी, त्यामुळे ते शाळेत यायचे. शाळा मोठी असल्यामुळे वेगवेगळ्या रूममध्ये 10 शिक्षक 5 शिक्षक बसायचे आणि चर्चा करायची की आपण असं बसून फुकटचा पगार घेतल्यापेक्षा आपल्या विद्यार्थ्यांना कसं शिकवता येईल. काही शिक्षक काही गावांमध्ये जाऊन शाळा मंदिरात बसून शिकवायचे. काही शिक्षक गावातले जे विद्यार्थी होते किंवा बाहेरगावचे दूरचे विद्यार्थी होते, जाणं शक्य नव्हतं तिथे, ते बसनी विद्यार्थी इथं आणायचं. त्याही काळात आम्ही शाळा बंद ठेवली नाही आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम माझ्या शिक्षकांनी केलं. आणि ही जी शाळेची प्रगती झाली त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या शिक्षकांनाच जातं, कारण त्यांच्याशिवाय मी हे करूच शकले नसते. आज माझ्या शाळेत CCTV, RO प्लॅन, संपूर्ण रूम डिजिटल आहेत. म्हणजे सगळ्या सुविधा विद्यार्थ्यांना, गरिबाच्या मुलांना सहज आम्ही देऊ शकतो, कोणत्याही प्रकारचं फी न घेता.